नमस्कार. आपल्या रिअल टेक चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण नवनवीन माहिती दररोज आपल्या चॅनलमार्फत भरपूर उद्योजकांपर्यंत, नवउद्योजकापर्यंत, दूध व्यावसायिकापर्यंत पोचवत आहोत. आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन माहिती बघत असतील, व्हिडिओ बघत असतील आपल्या चॅनलवरचा, तरी त्या पशुपालक मित्रांना एकच विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. दररोज नवनवीन व्हिडिओ मी आपल्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या घरच्या गोठ्यावरील टाकत आहे. हे पहा, अतिशय स्वच्छ असा गोठा. दुपारी सगळं कामकाज झाल्यानंतर हे कारवडी आपण मध्ये बांधतो आणि गाई मुक्त संचारमध्ये सोडून देतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गोठा हा स्वच्छ असणे खूप गरजेचं आहे. कारण गोठा जर स्वच्छ असेल तर रोगराई वगैरे येत नाही. प्रत्येक गाईचं निरोगी आयुष्य राहतं. जर गोठा घाण असेल तर मग मस्टेटिस सारख्या लोकांना गायी बळी पडतात. हे पहा, आपल्या गोठ्यावरचं नियोजन दाखवत आहे तुम्हाला. एकदम स्वच्छ पद्धतीचा गोठा ठेवला जातो. पूर्ण अँगलपासून दाखवतो. कुठेही घाण नाही, कुठेही. पूर्णपणे हा गोठा सकाळचं कामकाज झाल्यानंतर अतिशय स्वच्छपणाने धुला जातो. पूर्णपणे कचरा काढून घेऊन वेस्टेज फेकलं जातं आणि स्वच्छ पद्धतीने गोठा ठेवला जातो. हा एक प्रयत्न की माझ्या महाराष्ट्रामधील दूध व्यावसायिकापर्यंत पोहोचवण्याचा, की आपण कशा पद्धतीने गोठा ठेवला पाहिजे, कशा पद्धतीने निगा राखली पाहिजे. जर आपण व्यवस्थित रीतीने जर गोठा ठेवला, व्यवस्थित रीतीने जर हे केलं तर आपल्या गोठ्यामध्ये आजार कसल्याच पद्धतीने येणार नाही. कसल्याच पद्धतीनं आपल्या गोठ्यामध्ये गायींना मस्टेटिस असेल किंवा अन्य काही, मग गोचिड ताप असेल वगैरे, तर अशा कुठल्याही गोष्टी होत नाहीत. हे पहा, पूर्णपणे गोठा दाखवत आहे आपला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याच्यानंतर हे असे सुंदर सुंदर कारवडी गोठ्यावर तयार होतात. हे मुघल जातीचं आहे, ज्युपिटर, एबीएसचं. ह्या कारवडाच्या आईचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ह्या कारवडाची आई सकाळी 13 लिटर आणि संध्याकाळी 13 लिटर असं 26 लिटर दोन्ही टायमिंगला दूध देते. अतिशय उच्च कॅपॅसिटीची ह्याची आई आहे. आज ह्या वासराला आपल्या गोठ्यावर अतिशय टॉप प्रीतीची कालवड आहे. 15 दिवस झालेला आहे ह्या कारवडीला. अशा पद्धतीचे उच्चतम हे गिर गाईचं आहे. उच्च प्रतीची वासरं तयार होतात. उच्च प्रतीची एकदम चांगल्या क्वालिटीची वासरं तयार होतात. अतिशय चांगल्या पद्धतीची वासरं तयार होतात. आणि आजचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आपला की आपल्या दुधाला लागणारा SNF, फॅट, हे कशा पद्धतीनं, त्यासाठी चारा कुठला लागतो, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. हे पहा, पहिल्यांदा पूर्ण गोठ्याचं स्ट्रक्चर मी आपणास दाखवत आहे. आणि आपला महत्त्वाचा विषय आहे की चाऱ्यामध्ये काय देतो ते आज आपण सर्व बघणार आहोत, दाखवणार आहे मी प्रामुख्याने आपणास. मराठवाडा म्हटलं की प्रामुख्याने सोयाबीन येतं, हरभरा येतं. आणि ह्या सोयाबीन आणि हरभऱ्याचं भुसकट गाईसाठी किंवा म्हशीसाठी अतिशय पोषक दर्जाचं असतं. हे पहा, आत्ताच आपल्या गोठ्यावर आपला पहिला स्टॉक संपलेला आहे आणि आता दुसरं हे अतिशय उच्च प्रतीचं सोयाबीनचं भुसकट आपल्या गोठ्यावर लोड होत आहे. हे बघा, पूर्णपणे आपण वर्षभरासाठी स्टॉक करून ठेवतो, पण लवकरच ह्यावेळेस हरभऱ्याचं भुसकट, सोयाबीनचं भुसकट संपलं आपलं. आणि हे आत्ता एक गाडी आपल्या फार्मवर सध्या सोयाबीनचं भुसकट उतरत आहे. हे अतिशय उच्च प्रतीचं भुसकट आहे. याने जनावरांची पचन क्षमता असेल, तुम्हाला जवळ आणून दाखवतो. हे पहा, याने जनावरांची पचन क्षमता, याने
SNF फॅट अतिशय उच्च दर्जाचा लागतो, कारण सोयाबीनचं भुसकट हे जनावरांसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचं. सोयाबीनचं असेल, हरभऱ्याचं असेल, तुरीचं असेल, गव्हाचं असेल, हे जर मिक्स करून जर जनावराला एक टाइमच्या वैरणीमध्ये जर दिलं तर याने आपला फॅट वाढतो, याने आपली SNF वाढते, जनावरांचं डिहायड्रेशन व्यवस्थित रीतीने राहतं, तसेच पचन क्षमता ही व्यवस्थित रीतीची जनावरांना होते. हे पहा, अतिशय झूम करून दाखवतो, अतिशय उच्च दर्जाचं हे सोयाबीनचं भुसकट. आणि हे वापरणं खूप गरजेचं आहे. आपल्या इथे आपण दरवर्षी भरपूर असा स्टॉक घेतो. आता हे पलीकडील साईडला हे आपलं भुसकटाचा स्टॉक आहे. आता इकडचा स्टॉक संपला आहे, तर जसं भेटेल तसं आपण गाडी लोड करतो आणि जनावरांसाठी हा स्टॉक करून ठेवत असतो. हरभऱ्याचं भुसकट असेल, सोयाबीनचं भुसकट असेल, हे जनावरांसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. याने फॅटमध्ये वगैरे चांगल्या पद्धतीनं फरक पडतो आणि हे आवर्जून आपल्या गोठ्यावर असावं. आपलं नियोजन जर व्यवस्थित असेल तर आपलं दूध धंदा हा अतिशय प्रॉफिटेबल असा दूध धंदा असतो. हे आमचे रणजित भैया आहेत की जे भुसकट काढत आहेत.